पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला केलं संबोधित. अत्यावश्यक खनिज, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर अनेक मुद्द्यांवर केलं विवेचन. भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IBSA डिजिटल नवोन्मेष आघाडी स्थापन करण्याचा मांडला प्रस्ताव. देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त. 53वे सरन्यायाधीश म्हणून उद्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा शपथविधी. भारताच्या शांततेला असलेला दहशतवादाचा धोका संपलेला नाही, त्यामुळे सर्वांनी सजग राहण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली व्यक्त. गोव्यात इफ्फी महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी हार मानणं हा पर्याय नाही या विषयावर घेतला मास्टर क्लास. दृष्टिहीन महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद. गुवाहाटी इथं भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं रचला 489 धावांचा डोंगर. आणि जपानच्या युशी तनाकाला नमवून भारताच्या लक्ष्य सेननं पटकावलं ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद.